बापा, मॅडम किचन मध्ये नाही, सगळे दारं बंद दिसून राहिले. कुठं गेले मॅडम? ओ मॅडम, अरे इकडे नाही, कुठे गेले? अरे इथं बसल्या का मॅडम तुम्ही? मी किती शोधून राहील तुम्हाला, का बरं अशा बसल्या नाराज? काय नाही हो मालू, असंच. खरंच? काय झालं मॅडम? तब्येत नाही का बरोबर तुमची? कोणी आजारी आहे का तुमच्या घरी? नाही नाही, तसं काही नाही आहे मालू. तब्येतही चांगली आहे आणि घरचे सगळे लोक बरे आहेत. मग झालं तरी काय? तुम्ही तर कधीच नाही अशा बसल्या दिस. अहो मालू, तुला तर माहीत आहे माझे मिस्टर जॉबवरला होते, पण आता ते रिटायर झाले. प्रायव्हेट कंपनीमध्ये होते, तर काही त्यांना पैसे वगैरे नाही भेटले. आता कंपनी जेथपर्यंत चांगली चालली तेथपर्यंत आमचं पण चांगलं चाललं. पण आता त्यांची नोकरी सुटली, तर आता विचार करून राहिली की हे एवढं मोठं घर आहे, हे कसं चालन. मग काय झालं मॅडम? आता साहेबांचं पण वय झालं ना, तर त्यांना कामावून तर कमी करतीलच. हो, पण मी पैसा आदला जपून नाही ठेवला ना. जेवढा पैसा आदला होता त्यांचा ह्या घराला लावून दिला. आता आमच्याजवळ काहीच नाही, उलट कर्ज झालं. आता मी एवढं मोठं कर्ज कसं फेडू आणि ह्या घराचा उदरनिर्वाह कसा करू विचार पडला. आणि मालू, मी तुमचा हिशोब करून देतो ह्या महिन्याचा आणि उद्यापासून तुम्ही पण कामाला नका येऊ. मॅडम, मी तुम्हाला एक सल्ला देऊ का? पटते तर बोला बा. पोटासाठी तर काहीतरी करावंच लागेल ना. आता तुझा कोणता सल्ला? ओ मॅडम, मी काही तुम्हाला माझ्यासोबत लोकांच्या घरी धुणं भांडी करायला नाही म्हणून राहिली. एक बिझनेस सांगते मी तुम्हाला. बिझनेस? कोणता हो बाई? मॅडम, तुम्हाला सांगू का? आमच्या बचत गटात ना बाया आहेत की नाही, आमचा उद्योग सुरू आहे. आवळ्याचं लोणचं, निंबूचं लोणचं, आंब्याचं लोणचं मस्त आम्ही घरी बनवतो आणि बाहेर विकायला नेतो. तुमचं तर मस्त जमते, तुम्ही पण घरी बनवा आणि विका. वाटल्यास ना मॅडम, मी तुम्हाला मदत करते. बनवायची प्रोसिजर पण मी सांगते आणि तुमचा सर्व माल बचत गटामार्फत विकून पण देते. आणि सांगू का मॅडम तुम्हाला, आमचे आहे ना पूर्ण गिराईक लागलेलं आहे. इथून एवढ्या दुकानात ना आमचाच माल जाते. खरंच? असं करता येते का? आणि मालूताई, तुम्ही तर असं कधी बोललेच नाही. हो ना मॅडम, म्हणूनच मी ना तुमच्यासाठी एक शॅम्पल पण आणलं. थांबा, मी तुम्हाला दाखवते. आणि हे पहा मॅडम, खाऊन पहा, याची टेस्ट पहा आणि वापरून पण पहा. बघू. वाव, किती छान. याचा वास पण किती चांगला येते आणि खायला तर खूपच चांगलं असेल. खरंच मालूबाई, तुम्ही कधी मला एक नवीन उद्योग सांगितला, माझं टेन्शनच दूर केलं. आणि चला मग मॅडम, उद्यापासूनच आपण कामाला लागू. हो, तुमचा उद्योग चांगला चालेपर्यंत माझ्या पगाराची काही काळजी करू नका. बरं बरं, ठीक आहे.